हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आता आपण खवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर खवा बनवण्यासाठी आपल्याला फुल फॅट जर दूध आपण घेतले तर त्याचा खवा ठीक आणि म्हणजे जास्त बनतो. जर आपण फुल क्रीमी किंवा फुल फॅट दूध नाही घेतलं तर त्याचा खवा कमी बनतो, त्यात पाणी असल्यामुळे. तर चला आता आपण दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर पहिल्यांदा थोडंसं गरम दूध मंद आचेवर थोडं गरम दूध करून घ्यायचं. तर बघा, ह्या टेजपर्यंत आपण मंद आचेवर दूध गरम करून घेऊया आणि नंतर थोडंसं हाय फ्लेम करून नॉर्मलपेक्षा थोडी हाय फ्लेम करून आता आपण दूध तापवून घेणार आहोत. आणि हे उलताना ठेवल्यामुळे आपण हलवत दूध गरम करायचं, जेणेकरून खाली चिकटणार नाही. मी ॲल्युमिनियमची कढाई घेतलेली आहे. तुम्ही जर नॉनस्टिक घेतली तर ते चिटकणार नाही किंवा करपणारही नाही. तर अशा प्रकारे उलताना ठेवायचं. त्याच्यामध्ये उलताना किंवा पळी ठेवा, तुम्ही काहीही ठेवा. जे उलताना किंवा पळी ठेवल्याने एक होतं की दूध वरती जात नाही. तर आपण कुठलंही काम करत करत खवा बनवू शकतो. तर चला, आपलं दूध गरम होत आहे. अशा प्रकारे आपलं दूध आटत आलेलं आहे. बघा कसं थोडं करत दूध आटत आहे. नंतर जर फुल क्रीमी पाणी काही असेल दूधमध्ये तर ते दूध पटकन आटतं, त्याच्यामध्ये पाणी आटतं आणि आपला खवा हवं तसा होत नाही. त्याचं प्रमाणही कमी होतं आणि जराच टेस्टला पण हलकंसं कमी लागतं. असं उलताना चालवत आपण खवा बनवणार आहोत. बघा किती छान उकळी आलेली आहे. तरी पण आपलं दूध वर जात नाही, कारण की त्याच्यामध्ये उलताना आहे. आणि ते हलवायचं का, तर ते खाली चिटकणारही नाही. आणि त्याच्यामध्ये ती साई आली का, ते साईही जशाच्या तसे खव्यामध्ये मिक्स होणार नाही. मिक्स झाली तर ती खूप अशी बघा, इतकं दूध होतं ना आता आटून इतकं झालं. जशाच्या तशी ती खव्यामध्ये साई गेली तर ते काही ठीक लागणार नाही. त्यामुळे आपण हलवत दूध आटवल्यानंतर ती साईही त्याच्यात मिक्स होती आणि हलवत ते साईडनं चिटकलेलं दूध आहे ना आपलं, ते पण जरासं काढत हलवायचं. तर अशा प्रकारे आपण खवा बनवण्यासाठी दूध हलवत आहेत. तर बघा, आपला खवा कुठल्या टेजला आलेला आहे. आता हे बासुंदीच्या टेजला आलेला आहे, तरीही हलवत जायचा. बघा, आता थोडासा राहिलेला आहे. आपल्याला आता जरी घट्ट दिसत असेल तरी ती एखाद्या दुसऱ्या पातेल्यामध्ये की पातेला म्हणा किंवा प्लेट म्हणा, त्याच्यामध्ये ते काढून घेऊन ते गरम, बघा पूर्ण असं त्यातलं दूध वितळून गेलेलं आहे आणि खवा आता आपला अशा प्रकारे तयार झालेला आहे. तर ते कुठलंही थंड प्लेट म्हणा, काहीही म्हणा, त्याच्यामध्ये काढून थोडंसं पसरून थंड करून घ्यायचं. आणि ते थंड केल्यामुळे असं स्ट्रक्चर आलेलं आहे. आणि खव्याचा रंगही बघा किती छान ब्राउनिश आलेला आहे. बघा, 200 ते 250 ग्रॅम खवा माझ्या 1 लिटर दुधापासून तयार झालेला आहे. चला, तुम्हीही करून